सन्माननीय सभापती महोदय, राजापूर नगरपालिकेच्या संदर्भातला प्रश्न 93 द्वारे भाई आपण या ठिकाणी मांडलात। त्या जिल्ह्याचा स्वतः पालकमंत्री म्हणून मी देखील काम करतोय आणि माझे मोठे बंधू त्या ठिकाणी आता आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। तुमचा पूर्वीपासूनच आम्हाला पाठिंबा आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही। पण मी पण पॉझिटिव्हच सांगितलं, मला मी तेच सांगितलं, त्याच्यावर मी असं बोललो की मला आणि माझ्या बंधूंना कायमस्वरूपी तुमचा पाठिंबा आहे। आणि तर भाई याच्यामध्ये थोडं महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की या 150 कोटी रुपयाचा जो निधीचं पत्र शासनाकडे देण्यात आलं, सन्माननीय खलिपे मॅडमनी दिलं, पालकमंत्री म्हणून मला देखील दिलं। 4 दिवसापूर्वी माझ्या अध्यक्षतेखाली सन्माननीय आमदार महोदय आणि खलिपे मॅडमची एक बैठक देखील घेतली आणि सध्या आवश्यक राजापूर नगरपालिकेला कामं कुठची आहे त्याची आम्ही यादी तयार केलेली आहे, त्याला देखील आम्ही पैसे उपलब्ध करून देणार आहोत। त्यांची माझी चर्चा पण झालेली आहे। पण याच्या अगोदर देखील या 2 वर्षामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामातनं सुमारे 33 कोटी राजापूर नगरपालिकेला आम्ही दिले। महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानांतर्गत 26 कोटी रुपये दिले। विशेष रस्ता अनुदानातनं 9 कोटी 93 लाख रुपये दिले। नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपये दिले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानासाठी आम्ही 1 कोटी रुपये दिले। नाविन्यपूर्ण योजनेतनं आम्ही 95 लाख रुपये दिले। पर्यटन विकास मूलभूत सुविधा योजना याच्यामधनं 79 लाख रुपये दिले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारमधनं आम्ही 66 लाख रुपये दिले। स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आम्ही 34 लाख रुपये दिले। म्हणजे या 1.5 वर्षामध्ये सुमारे 74 कोटी रुपये कुठच्या पक्षाची नगरपालिका आहे काय याच्यापेक्षा नागरिकांचा विकास करण्यासाठी दिलेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हा महाराष्ट्रातला अजून एक अभिनव उपक्रम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सुरू केला। MSRDC मधनं पहिल्यांदा मंदिर विकासाचा कार्यक्रम जो जाहीर झाला होता त्याला 8.5 कोटी रुपये मंजूर करून राजापूरची अस्मिता असलेलं धूतपापेश्वर मंदिर जे आहे त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे। आणि या 150 कोटीच्या संदर्भामध्ये माझी नगराध्यक्षांशी आणि आमदार महोदयांची बैठक झालेली आहे, त्यांना आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून आम्ही देणार आहोत।